नमस्ते मित्रांनो, आजचा भाऊचा धक्का तुम्ही बघितलाच असेल, पण तुम्हाला पण धक्काच बसणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर त्यासाठी हा व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केला तर आजचा जे काही भाऊच्या धक्क्यावरती मिस्टेक झाली आणि पॉइंट आणि मुद्दे तुम्हाला कळले नसतील, त्याच मुद्द्यावरती आपला आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर चला, मी कुठली फालतूगिरी न सुरू करता आपण थेट मुद्द्याकडे वळूया. कुठे तर मी शब्द अडकत असतील तर समजून घ्या, माझ्या जीभ आली आहे, फोड आले त्यामुळे, ठीक आहे. पण मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरती प्रत्येक वेळेस बघत असाल तुम्ही, एक या दोन टास्क होतातच, पण आज 3 टास्क झाले मित्रांनो. जर एकच टास्क जर बिग बॉस जर केला असता तर मित्रांनो पूर्ण घंटा त्याच टास्क मध्ये गेला असता. जे की पहिला टास्क झाला कोणता, पारड, ज्याचं पारड भारी पडेल तो विनर होणार, असा टास्क होता. आणि त्याच्यावरती मनातलं व्यक्त करून ते त्यांची फोटो ठेवून मत व्यक्त करायचं होतं, असा टास्क होता. ते जर टास्क सगळ्यांनी जर केला असता तर पूर्ण सव्वा घंटा त्यामध्येच गेला असता मित्रांनो. यामुळे काही स्टेप बाय स्टेप टास्क घेतलेले आहेत, जे की पहिला टास्क तुम्हाला सांगितलाय. दुसरा टास्क होता उकळाचा. आणि मित्रांनो त्यामध्ये मी पॉइंटच बोलतोय, जर ते वजनाचा टास्क असेल, मी सगळ्याबद्दल नाही बोलते, मी फक्त तन्वी आणि प्रभू बद्दल बोलणार आहे मित्रांनो. आता इथे मी काही पॉइंट नोट केलेत मित्रांनो. तन्वीला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. हा, ऑब्व्हियसली तिला सपोर्ट होणारच होता, कारण की ती गेम चांगल्या प्रकारे खेळते आणि सदस्य पण स्ट्रॉंग आहे. जिथे मुद्दे मांडायचे तिथं मुद्दे मांडते, जिथे तिला ठामपणे उभा राहायचं तिथं ठामपणे उभा राहते. तर राहिला प्रभूचा, आपल्याला डाऊट होता की प्रभूला कोणीही त्या कोणाचं वजन जास्त आहे, म्हणजे पारडं कुणाचं भारी आहे यामध्ये कदाचित कोणीतरी त्याला सपोर्ट करेल असं आपल्याला वाटतच नव्हतं. पण शेवटी एक मायाळूपणा तिथे जागी झाला आणि दीपालीनं त्याला सिंपत्ती दिलेली आहे मित्रांनो. इथं डायरेक्टली तुम्हाला सांगायला गेलं, ही पूर्णपणे सिंपत्ती होती. समजा त्यांचा एक स्ट्रॅटेजी प्लॅन होता दीपालीताईचा. जर प्रभू बाहेर गेला, समजा आज जर प्रभू बाहेर गेला, तर त्याचे जेवढे काही वोट आहेत, जेवढे काही फॅन फॉलोइंग आहे, ते दीपालीताईला सपोर्ट करणार. हे तिचा मास्टर माइंड होता. आणि दुसऱ्यांदा संकेतनं पण तेच केलं, कारण ते बाहेरून वाईल्ड कार्ड एंट्री आल्यामुळे त्याला समजलेलं आहे की प्रभूची बाहेर फॅन फॉलोइंग आणि फॉलोअर्स काय आहेत हे त्याला पक्क माहित होतं. त्यामुळे संकेतनं पण त्यालाच त्या पारड्यामध्ये त्याचं स्वतःचं मत ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि सागरदादा डायरेक्ट बोलले, जिथं प्रभूला कमी पडेल तिथं मी हजर राहील. म्हणजे एकीकडे सागर जिथं कमी पडतोय, म्हणजे प्रभू जिथं कमी पडेल तिथं सागर उभा टाकणार, असं सागरदादांनी म्हणलेले. म्हणजे इथं पण गेमच आहे ना यार, इथं पण एक वोटिंगचाच गेम झाला. समजा प्रभू बाहेर गेला तर हे जेवढे काही सदस्य आहेत, जे सपोर्ट केलेत त्यांना ती पब्लिक वोट करणार, प्रभूची पब्लिक त्यांना वोट करणार, सपोर्ट करणार. हे एक प्लॅन आहे. आणि त्यानंतर विशालला आता मास्टर माइंड बनाव की काय, मास्टर माइंडच म्हणलं पाहिजे ना. कारण की बघा, कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये त्याला बोलतो मी तुला बाद करणार नाही, आणि तेच बोलून तिथं पलटला आणि त्याला प्रभूलाच बाद केलं. आणि आज प्रभू पूर्णपणे विशालवरती नाराज आहे आणि यापुढून त्याच्यापर्यंत कधी बोलणार नाही या टास्क मध्ये. हे ते XYZ प्रभूचं आणि विशालचं झालेलं वाद. पण विशालने आता ते दूर करण्यासाठी इथं प्लॅन केला होता. कोणता, की तन्वीला तर सगळेजण वोट देत आहेत बरोबर, म्हणून त्यांनी विशाललाच आपलं मत दिलेलं आहे आणि पारड्यामध्ये आपला फोटो ठेवून त्याला व्यक्त केलेला आहे. तर इथे कुठेतरी प्रभूचा पण, म्हणजे प्रभूचा फायदा घेण्यासाठी, समजा त्याच्या फॅन फॉलोइंगला आपल्याकडे वळवण्याचं काम इथे विशालने पूर्णपणे केले. आता मेन पॉइंट मित्रांनो, प्रभू आणि तन्वीचा मेन पॉइंट. सगळेच जण जर मतं देत असल्यावरती जेव्हा आपले लाडके दादा बोलतात की तन्वी विनर झालेली आहे, ओके, म्हणजे जे पारडा आहे त्यामध्ये विनर बोलतो, तुम्ही समजून घेताल, अरे अजून तर बिग बॉस बाकीचं डायरेक्ट तन्वी विनर, वा ठीक आहे. तर इथं तन्वी पण बोलते माझा पण प्रभूलाच मत आहे, वा. अरे जेव्हा कॅप्टन्सीच्या पदासाठी त्याला तू मदत पाहिजे होती, डील केली पाहिजे होती विशाल संगे. जर विशाल संगे तन्वीनं डील केली असती तर आज प्रभू कॅप्टन झाला असता मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. प्रभू कॅप्टन झाला असता आणि ते नाराजगी व्यक्त करून काही फायदा नाही. सिंपती घेण्यासाठी प्रभूचा हे किती, 1 2 3 5 सदस्य पूर्णपणे फायदा घेत आहेत मित्रांनो. प्रभूचा या घरामध्ये पूर्णपणे फायदाच घेत आहेत मित्रांनो. तन्वीने लास्टला तेच काम केलेलं आहे. म्हणजे प्रभूला थोडं समजत नाही, कोणी जरी सिंपती दिली ना तर प्रभू त्याच्याकडे वळतो, समजून घ्या, प्रभू त्याच्याकडे वळतो. इथे सिंपतीचा गेम खूप प्रकारे चालत आहे, ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय मित्रांनो, तरी पण स्किप करू नका. आता लास्टचा पॉइंट आहे, जे उकळाचा टास्क आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सांगतो, संकेतला बिग बॉस मध्ये आणलंच का, एवढा टास्क चांगल्या प्रकारे खेळतोय, गेम चांगल्या प्रकारे खेळतोय, बोलतोय मला इथं सगळेच फिनाल्यामध्ये जाण्याचे योग्य आहेत, म्हणून मी कुणाचाही फोटो उकळामध्ये ठेचणार नाही, असं म्हणून तो डायरेक्टली जागेवर जाण्याचा प्रयत्न
बसतोय, मी कुणालाही हे करत नाही. तिथे बिग बॉस म्हणजे दादानं बोलले, भाऊच्या धक्क्यावरती बोलले की तुला एक नाही का 2 फोड, 3 ऑप्शन. तरी पण काय बोलतो संकेत, नाही मला नाही फोडायचं, असंच त्याचं बोलणं होतं. आणि तो डायरेक्टली मग दादा नाराज झाले, रितेश दादा पूर्णपणे नाराज झाले, बोलले तू जाऊन बसू शकतो. त्यामुळेच म्हणतोय संकेतला टास्क खेळायचाच नाहीये. मग कॅप्टन्सीचा टास्क का खेळतोय, बाकीचे टास्क का खेळतोय, बस ना शांत आणि जा बाहेर. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होता, पण मेन मुद्द्याचं बोलते. त्यानंतर होतं तंटाघर, लास्ट आहे आणि बेस्ट आहे. त्यानंतर आहे तंटाघर. आता हे 2 टास्क झाले, तिसरा टास्क तंटाघर, जे की फक्त एकाच सदस्याने खेळला. ते कोण, सागर दादा. सागर दादा मध्ये इतकं मनामध्ये राग बसले झालं, ते राग बाहेर करण्यासाठी बिग बॉसने अख्खा सेट तयार केला. सलाम आहे बिग बॉस, एका माणसासाठी तुम्ही सेट तयार केलाय म्हणजे तुम्ही किती छापताय, हा हे समजते आम्हाला. आणि इथे तंटाघरामध्ये मनातलं जे काही राग व्यक्त करायचं होतं ते केलेलं आहे विशाल. फक्त बोलतो करून, फक्त बोलतो आणि बोलतो असं म्हणून, विशाल तू बडबड नको करू, करून दाखव. आणि विशाल तू बऱ्याच सदस्यांबद्दल वाईट बोलतोय असं तसं म्हणून विशाल दादानी पूर्ण राग त्या रूम मध्ये काढलेला आहे. मित्रांनो एकीकडे राखीचं पण नाव घेतलं, पण राखीचं छोट्या प्रकारे घेतलं, कारण की राखीला काय बोलावं, कुणाशी काय आपण बोलतोय, काय शब्द वापरतोय, हे राखीला बिलकुलही समजत नाही. मित्रांनो बाहेर त्यांची काय इमेज आहे, त्यांच्यावरती काय फरक पडत, हे राखीला घेणं देणं नाही, हे पण बोललेले. आणि त्यानंतर तन्वी, आई वडील तन्वीचा विषय आपण सोडून देऊ, तिथं पण पूर्णपणे व्यक्त झाले होते सागर दादा. मी एवढंच बोलणार मित्रांनो, तर लास्टला एकच सांगणार, प्रभूचा सगळेजण फायदा घेतायत. मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो या व्हिडिओला लगभग 20 कमेंट झाले पाहिजे आणि 20च लाईक झाले पाहिजे. मित्रांनो व्हिडिओला शेअर करा तुमच्या चाहत्यांपर्यंत, ते पण बिग बॉसचेच बरं. ओनली बिग बॉस चाहत्यांना व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, ओनली बिग बॉस. मित्रांनो धन्यवाद.